नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चला तर मग आज आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करू. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती, होय त्यांची मनोरथ पुरती. तैशेची निष्काम भक्ताप्रती, कैवल्य प्राप्ती होतसे. नरसिंह सरस्वती प्रकट झाले, अग्नीत पापी तारिले. कर्दळी वनी गुप्त झाले, गुरु चरित्री ती कथा. पुढील धरा कारणे, भाग पडले प्रकट होणे. धोंडिली बहुत पटणे, तेची स्वामी यतीवर्य. स्वामींची जन्मपत्रिका, एका भक्ते केली देखा. परी तिज विषयी शंका, मना माझी येतसे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपी प्रकटले. त्यांचे शक प्रमाण न कळे, म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादी सिद्ध, खुंटला येथे पत्रिकावाद. लोकोद्धारासाठी प्रसिद्ध, मानव रूपे झाले. अक्कलकोटा माझारी, राचाप्पा मोदी यांचे घरी. बैसली समर्थाची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरोणी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा, आधरतयाचा केला की. त्या सवे एक पारसी, आला होता दर्शनाशी. ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरी, मांडा म्हणती एके हारी. दोघांची बैसवणी दोहोवरी, तिसरी वरी बैसले आपण. पाहुणी समर्थाचे तेज, भयंताची वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठूनी. स्वामींनी हास्यमुख खरोनी, उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दळी वनातुनी, प्रथम आरंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरी देखिले अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटक पावन. नाना तीर्थे हिंदून, हरिद्वाराप्रती गेलो. पुढे जा पाहिले केदारेश्वर, हिंदलो तीर्थे समग्र. 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग ते दोन्ही सहज गती, वाचलो गोदा तटाकाप्रती. जियेची 6 महाप्रख्याती, पूर्णांतरीवर नेली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेशी पातलो. येऊन या मंगळवेळ्यास, बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास, स्वेच्छेने ते राहिलो. तदनंतर बैगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहळ देश हिंदुनी सकळ. सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे, तेथून या झाले. तै पासून या नगरात, आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल व्रत, असे मुळापासूनी. ऐकून या ऐशी वाणी, उभयंता संतोषिले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी, गेलो उठून उभयंता. 12 वर्षे मंगळवेळ्याप्रती, राहिले स्वामी राजे येती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची सहन झाली. सदावास अरण्यात, बहुधा न येती गावात. जरी आली या क्वचित, गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणून देती, तेथी महाराज बक्षिती. क्षणिक राहुनी मागुती, अरण्यात का जाती उठोनी. वेडा भुवा तयाप्रती, गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञानी नेनती, परब्रह्म रूप आहे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी झाला. जाणून अंतर खून, स्वामींशी मानती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन, वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही यतीवर्य. कंबरेवरी ठेवून कर, दर्शन देती तयांशी. अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता, ज्यांची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर. मुक्त करुणी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे अकंठ. भयभयाचे अरिष्ट, तेने चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत.
आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोड हा इति श्री स्वामी चरित्र सारामृती द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय वाचलेला आहे. तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. असेच तुमचे प्रेम